ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवनात उपयोगी पडणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामींना आपण एक प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी. आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि दररोज आपण अशीच त्यांना एक छानशी प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा आणि वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडून जातात. आयुष्य हे असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि शिंतोडे उडून आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो, एवढंच मात्र खरं असतं. आणि हेच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जेव्हा नशीब ढकलून देतं, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात आमचे स्वामी समर्थ बाबा. त्यामुळं स्वामी समर्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, लवकर जाग येणे कधी फायद्याचेच, मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. मग नक्कीच तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागाल. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवलेली जाते ती दौलत आणि जपले जाते ती माणसं, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही. अर्थहीन वाद विवादापेक्षाही अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. म्हणून शांतता तुमच्या मनाला ठेवायला जरा शिकवा आणि शांत राहा. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस श्रीमंत असतो आणि असे आपण समजावे. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देतात मला हात, स्वामी तुम्हीच देतात मला हात. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कोणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, कितीही भक्ती, शांत्या, पोथ्या पारायण करा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही, एवढं निश्चित तुम्ही तुमच्या मनात ठाम ठेवा. म्हणून माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्कीच करा, असे स्वामी आपल्याला बोध देत आहेत. बाळा, कधीचा भेटलेला नाही आहेस, मला सायंकाळी ये बर का मला भेटायला. माझ्या दरबारात मी वाट बघतो आहे तुझी, असे स्वामी म्हणत आहेत. नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाही. आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहेत, आम्ही नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत आणि सर्वांसाठी राहणार आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी सांगत आहेत, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी, फक्त माझे नाव घेत राहा. हे कोणी तुझं काही बिघडू शकणार नाही आणि बिघडवणारही नाही, कारण तुझ्या पाठीशी आम्ही स्वतः उभे आहोत. घरासमोरील गाड्या आणि रुबावाला श्रीमंत समजू नकोस आणि श्रीमंती समजू नकोस. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसेल की समज की घर हे श्रीमंत आहे आणि श्रीमंताचं हे घर आहे, एवढं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. काही लोकांना वाटत संपला आता हा आणि उठला याचा बाजार. आणि मग रे मूर्खांनो, या ब्रह्मांडाचे मालक स्वामी महाराज आमच्या सोबत असताना कसा उठेल आमचा बाजार. ते त्यांच्या भक्तांसाठी
विधिलिखित पण बदलतात एवढं निश्चित आहे, आणि ते आपल्या भक्तांसाठी काहीही करतात. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो, आणि कुणी आपल्याला केवळ आजमावून जातो आणि कुणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कुणी वापर करून जातो, तर एकदा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. हे मात्र निश्चित आहे, आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्याची आठवण नको. लक्षात घ्या. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही एकच करा, स्वामींचे मनापासून नामस्मरण करा आणि स्वामींना आठवा. नक्की स्वामी तुम्हाला भेटतील. जा, तुझ्या अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस. पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला ना तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार नक्कीच करणार आहोत. त्यामुळे तू अजिबात भिवू नकोस. जन्म कोठे झाला, कोण असती माता पिता, दिव्य शरीर तेजमय कांती, अजानुबाहू कोपनी छाटी, नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी आहे तर सर्व काही आहे. स्वामी सांगत आहेत, बाळा तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना तर तुझ्यावर एकदा वाईट प्रसंग, संकट येऊ दे, आणि तू ज्यांना आपलं मानतो ना, आदर करतो ना, विश्वास ठेवतो ना, प्रेम करतो ना, माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. भिवू नकोस. मी आहे तुझ्यासाठी आणि मी इथे बसलोय. मी बहु अन्यायी परी घातले आपुल्या पायी, क्षमा करूनी लवलाई, अभय द्यावे मज दिना. असे स्वामींकडे नक्कीच मागा आणि स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम असे म्हणा. मनात हा जप करा. आणि तुम्ही अजून श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी चालेल. मी आहे ना, काळजी नको करूच बाळा, असं बोलणारी लोक आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी मिळते. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामीच आपल्याला पूर्णपणे आधार देत आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा कशाला भीतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तुला काही आम्ही होऊ देणार नाहीत. एवढं निश्चित आम्ही तुम्हाला सांगतो. जे घडून गेले त्याचा विचार करू नका, आणि जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याचे चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्तास सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण फक्त सोडू नका आणि नामस्मरण करत राहा. एवढेच तुम्हाला करायचे आहे. स्वार्थाशिवाय नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ, दिशा मिळतो. आणि नक्कीच जीवनाला अर्थ मिळत असतो. म्हणून चांगली माणसे भेटणे यात पण सर्व मोठं सुख आहे. आणि हे सुख ओळखायला ज्यांच्याकडे तशी माणसं नाहीत त्यांना एकदा तुम्ही नक्कीच विचारून बघा, त्यांच्यावर काय भीतत असते ते. इतरांची मनं जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर गरीब, अडलेले, नडलेले, निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. एवढे मात्र निश्चितच आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच दुसऱ्यांना कधीही कमी लेखू नका आणि कमी समजू नका. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा, नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि करतीलही. आणि स्वामी सर्व काही बघत आहेत. सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि माझे मैत्रीचे नाते एकीकडे. प्रत्येक क्षणाला, प्रसंगाला साथ देणारी हस्ती ती म्हणजे स्वामींची आणि माझी दोस्ती. एवढेच लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींची मैत्री करून एकदा बघा. स्वामी तुम्ही जरी नाव घ्यायचं सोडलं तरी स्वामी तुम्हाला मात्र सोडणार नाहीत आणि तुमच्या पाठीमागे सदा सर्वदा राहतील. स्वामी, खूप संकटात आहे हो मी. जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून, तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व ठीक करतील. या एकाच आशेवर लवकर संकटमुक्त करा ना स्वामी. आणि आम्हाला नवीन तुम्ही रस्ता दाखवा. आणि नवीन पावलावर आणि आमच्या पाठीवरचा जो हात आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे. चिंता करू नका. ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलाय. कर्माचा सिद्धांत आहे बाळा. हा चिंता नसावी आणि फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चला.
बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल ना तर बघ, आजूबाजूला माझे नाव, फोटो, माझी खूण तुला नक्कीच दिसेल बाळा. आणि खूण जी असते ना, माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे बरं तुझ्यासाठी. आणि फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस, मी आहेच. मी तुला प्रत्येक वेळी दर्शन देत असतो. ते तुलाच कळत नाही आणि ते तुला कळावे म्हणून माझे चित्र तुला सर्वकडे दिसत असतात आणि ती माझीच लीला असते. तुमची इच्छा, अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी पुढील सेवा मनोभावे स्वामींना शरण जाऊन केंद्र, मठ, मंदिर अथवा घरी औदुंबर किंवा वटवृक्षाखाली आसनावर बसून अगरबत्ती लावून अखंडपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. काम 100% मार्गी लागेल. स्वामींना मनोभावे अथवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते बसून करू शकता. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप 33 माळ, तारक मंत्राचा जप 33 वेळा. 18 दिवसांची ही सेवा झाल्यावर काम स्वामींना श्रीफळ 1 किंवा 11 रुपये दक्षिणा, खडी साखर अर्पण करून स्वामींचे आभार मानावे व इतरांनाही सांगावे. नक्कीच तुम्हाला स्वामींचा चांगला अनुभव येईल आणि स्वामी नाम तुम्हाला जपत राहायचे आहे. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे एवढं संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? असे स्वामी म्हणत आहेत. कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव. बाकी मी बघून घेईल आणि माझा प्रचार प्रसार कर. मी तुला तुझ्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहे. अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत आणि जे तुझ्याकडे आशेने बघत आहेत त्यांच्यासाठी तू एक मात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल उठ, बरं घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. भेटेल तुला मोठा त्याचा मेवा आणि नक्कीच तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस भयंकर वादळ, संकटांचा भडीमार होतो ना, अशा वेळेस काही वेळेस कितीही देव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचं. सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामी नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव तुम्हाला येईल आणि सर्व तुम्हाला तुमच्या मनोकामना ज्या असतील त्या मनापासून तुमच्या पूर्ण होतील. नक्कीच करून बघा, अनुभव नक्कीच येईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळे करणारेच असतात आणि ते तुम्हाला मागे खेचायचं बघतात. पण तुम्ही तसं न करता तुम्ही पुढे पुढे जात राहा आणि तुमची सेवा जी असते ती मनापासून करा. बाळा, पावसाचे आणि संकटाचे ढग हे थोड्या काळापुरता असतात, त्यांना तोंड दे. हे पण दिवस निघून जातील. नामस्मरण करत राहा. येणारा काळ वेळ तुझीच आहे एवढं फक्त तू लक्षात ठेव आणि मनापासून माझी भक्ती कर. स्वामी, आयुष्यात एखादी व्यक्ती येते तेव्हा जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटतं, परंतु ती व्यक्ती जात असताना संपूर्ण संपल्यासारखं वाटतं. स्वामी, तुम्ही अशक्यही शक्य करताना माझा विश्वास आहे. स्वामी, तुमच्या लेकरासाठी काही झालं तरी तुम्ही ते कराल आणि नक्कीच तुम्ही माझ्यासाठी सर्व काही करत आहे हेही मी मान्य करतो. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून नक्कीच तुम्ही तुमचा वेळ काढून 1 मिनिट तरी काढा आणि वेळ नक्कीच द्या. कारण ते 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी आहे ना, व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाचा अकाउंटमध्ये जात असतं. आणि कसे बॅलन्स म्हणून उभे राहील ते तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. म्हणून नक्कीच लक्षात ठेवा, संकटावेळी हेच तुमचे पुण्य तुमच्या कामात येणार आहे. म्हणून तुम्ही हे पुण्य मनापासून नक्कीच केले पाहिजे. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते संकट तुमच्यावरून गेले की मग कोण तुम्ही? असे करू नका मित्रांनो. संकट आलेले असो, अडकलेले असो किंवा नसो, स्वामींची नित्य नेमाने सेवा करा आणि मनोभावे पूजा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. सर्व काही करतील. तुम्ही निश्चिंत राहा, फक्त सेवा करा आणि मनाने करा. तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण आपलं नशीब किंवा इतर कोणी नसतं, तर तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण
तुम्ही केलेले वाईट कार्य असतात. आपण भूतकाळात इतरांशी जसे चुकीचे वागलो, इतरांचे मन दुखावले, द्वेष मत्सर केला, वाईट चितलो, दुर्व्यवहार केला, निंदा केली, याच गोष्टी भविष्यात तुमच्या दुःखाचं कारण बनतात. आणि तुम्ही आम्हाला विचारता वरून की देवा मी काय पाप केलं? अरे जीवन जगताना सावधतेने जगा, कर्म नीट करा, भविष्य उज्ज्वल असेल. स्वामींचे नामस्मरण करा, कल्याण नक्कीच आहे आणि तुमचे कल्याण नक्कीच होणार आहे. कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची शक्ती देते आणि संधी देते. यश मिळाल्यामुळे आपण आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला नक्कीच होत असते. एवढे मात्र नक्कीच खरे आहे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळं जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुमच्या वाटेला येणार असतात. फक्त तुम्ही त्यासाठी खचले नाही पाहिजे आणि त्यासाठी तयार असायला हवेत. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आपल्या आईच्या पोटी जन्म आपण घेत असतो. आणि त्याचप्रमाणे स्वामी ही आपले आई आहेत, त्यांना तुम्ही आईप्रमाणे जपलं पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण अनुभवायचा नक्कीच असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता नक्कीच आला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही जर लोकांचा चांगला विचार केला तर नक्कीच स्वामी तुमचा चांगला विचार करतील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यासाठीच देवाना त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि ईश्वर आपल्याला त्यांचे दर्शन नक्कीच देत असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तोच व्यक्ती जगात सुंदर आणि त्याचे विचारही सुंदर असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना बाळा, हे कोणालाच माहिती नसते बरं. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, पण मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढे मात्र निश्चित आहेत. म्हणून तुझ्या वाटेला येणारे सुख आणि दुःख हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहेत आणि ते तुला मिळणारच आहेत, एवढे मात्र निश्चित आहे. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते, एवढे मात्र खरे आहे. म्हणून अत्याधिक व्यायामही करू नये आणि अत्याधिक आरामही करू नये आणि अत्याधिक प्रेमही करू नये. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि ते नक्कीच सर्वांना मनापासून आठवत असतं. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे नक्कीच आहे आणि असणार आहे. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म आपला सांगत असतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज तुम्हाला सुख, शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही मनापासून निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच या काळामध्ये निर्णय घेऊ नाही शकत. मग तुम्ही ते सर्व देवावर सोपवायचं आहे आणि देवच त्याचा योग्य निर्णय नक्कीच लावतील आणि देव ते बघून घेतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधी वाईट होऊ देत नाही.
एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते मित्रांनो. एखादी गोष्ट तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय, हे त्याचा अर्थ होत असतो. आणि हा अर्थ तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे नक्कीच उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर होतील आणि त्यांचे मार्गही तुम्हाला सापडू लागतील. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती तुम्हाला नाही ना, त्याविषयी तुम्ही नक्कीच मौन पाळले पाहिजे आणि शांत बसले पाहिजे. मग तुम्हाला नक्कीच ते समजायला वेळ मिळेल आणि तुम्ही नक्कीच समजाल. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केलेला असतो की नाहीसा होतो. म्हणून लक्षात ठेवा, दोष लपवू नका आणि तो कबूलही करू नका. असं तुम्ही अजिबात करू नका. दोष लपवू नका, पण मात्र जो तुमचा दोष असतो ना, तो कबूल नक्कीच करा. आणि तो कबूल केला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल आणि तुम्ही नक्कीच त्यातून सावरून जाल. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड तुम्हाला कधीच व्हायला नको. आपले कर्म तुम्ही नक्कीच चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही, तर कर्माचा हिशोब नक्कीच केला जात असतो. एवढं तुम्ही निश्चित ठामपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्यावर तुम्ही ठाम राहायला हवे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, तू कोणाला फसवू नको बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. म्हणून प्रत्येकासाठी आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे आणि चांगल्या भावना पाहिजेत. नक्कीच आपला विचार देव सुद्धा करत असतात. हातात हात घेतला तर मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले ना मित्रांनो, तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला ना तर टाळी वाजत असते. कुणाला हात दिला ना तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले ना की अशक्य ते शक्य होत असते. फक्त आपण ते मनापासून केले पाहिजे आणि मनापासून स्वीकारले पाहिजे. गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि सुखी आहात. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये नक्की सुखी समाधानी राहायला हवे, कारण मग देव बघत आहे आणि देव सगळं स्वीकारण्यासाठी तयार आहेत. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, परंतु स्वतःवर फक्त विश्वास ठेव. आणि स्वतःवर विश्वास असेल तर नक्कीच तुला सर्व काही मिळत जाईल. स्वामी सांगत आहेत, चूक महत्वाची असेल ना बाळा, तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर चूक नक्कीच तुम्ही विसरावी. म्हणून व्यक्ती बघताना आणि ओळखताना नक्की नीट पारखून घेतली पाहिजे आणि ओळखली पाहिजे, तरच त्या व्यक्तीशी तुम्ही संलग्न जीवन जगू शकता आणि चांगले राहू शकता. म्हणून व्यक्ती ओळखायला नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही शिकले पाहिजे, कारण व्यक्ती ओळखाल तरच तुम्हाला जीवनात त्रास होणार नाही. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल ना तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाच्यावर तुम्ही तुमचे जे विचार आहेत आणि तुमचे जे स्वप्न आहेत ते लादू नका आणि त्यांच्या भरोशावर राहू नका. नक्कीच तुमचा भरोसा एक दिवस तुटेल आणि तुम्हाला असे समजेल की मी याच्यावर भरोसा ठेवून होतो पण मला काही मिळालंच नाही. म्हणून तुमचा भरोसा तुटू नये म्हणून तुम्ही कुणावरही भरोसा ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही कामे तुमची मार्गे नक्कीच लागतील. कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल ना हे सांगता येत नाही आणि कोणाला देव किती देईल हेही सांगता येत नाही. म्हणून कोणालाही कमी न समजावे आणि आपल्याला गर्व करू नये. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. माणूस कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल पैशांपेक्षा खूप मोठं असतं बरं. म्हणून माणुसकीचं मोल ओळखायला शिका आणि पैशांचं मोल हे खूप मोठं असतं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटतील. म्हणून कोणाच्या मनात स्वार्थ आहे आणि कोण निस्वार्थ मनाने आपल्यासोबत आहे हे ओळखायला शिका. आणि तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्या तर नक्कीच तुम्ही पस्तावा केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली
तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. म्हणून स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि कोणाला काय बोलायचे आणि कधी बोलायचे याचे आचरण तुम्ही नक्कीच करा आणि याचा विचारही करा आणि हे शिकून नक्कीच घ्या. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. तुम्ही कितीही फसवले तर एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून प्रामाणिक राहायला शिका. जेवढे जास्त प्रामाणिक राहाल तेवढे जास्त देव तुम्हाला देईल आणि तुम्हाला भरपूर काही मिळवून देईल. मित्रांनो, स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कुणाच्याबद्दल वाईट बोलू नका आणि कुणाच्याबद्दल वाईट ऐकूही नका आणि त्याला समजून सांगा की बाबा रे, असं बोलू नको आणि असं वाईट चिंतू नको. तो व्यक्ती सुद्धा काही ना काही संकटातून जात असतो आणि काही ना काही संकट त्याच्यावर पण येत असते. म्हणून ते तुमच्यावर कधी येईल हे सांगता येत नाही, कारण हा नियतीचा फेरा आहे. हा कुणावरही येऊ शकतो आणि कुणावरही तशी परिस्थिती येऊ शकते. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करावी लागते आणि तुम्ही त्याची परतफेड करत राहाल आणि करत राहाल, मग तुम्हाला ते काहीही सुचणार नाही. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठे होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात, ती भोगावीच त्याला लागतील. म्हणून ते दुःखरूपी फळे त्याला भोगू द्या आणि आपलं आयुष्य आनंदात आणि खुशीत जगा. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करू नका आणि नको त्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका. तुमच्या मनात काय चाललंय हे फक्त तुम्ही देवाला सांगत जा आणि देवाला सर्व काही सांगून तुम्ही देवाकडूनच अपेक्षा ठेवा, कुणाकडून अपेक्षा ठेवू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चुकीची लोक कोणती आणि चांगले लोक कोणती हे जर तुम्हाला ओळखायला जमले तर नक्कीच तुम्ही जीवन जगलात आणि जीवनामध्ये तुम्ही सफल झालात असं त्याचा अर्थ नक्कीच होतो. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि अशी नाती तुम्ही जपून ठेवली पाहिजे, कारण हीच नाती आपल्याला निस्वार्थ प्रेम करत असतात आणि निस्वार्थपणे आपल्या सोबत असतात. म्हणून अशा नात्यांमध्ये काहीच कमी नसते आणि अशा नात्यांमध्ये काही आपल्याला गमावं लागत नाही आणि मिळतेच सगळे आणि शिकायला सुद्धा मिळत असते आणि भरपूर काही आपल्याला या नात्यांमधून मिळत असते. यश मिळाल्यानंतर तुम्हाला ते सर्व काही सांगतील सुद्धा आणि तुम्हाला जेव्हा अपयश येईल ना तेव्हा समजवतील सुद्धा. आणि असेच माणसे जपायला शिका, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि ती माणसं तुमच्यावरही विश्वास ठेवतात आणि तुम्ही त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना मित्रांनो, तर स्वतःला खूप नशीबवान समजा आणि भाग्यवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असेल ना त्यांनाच देव ती संकट देईल. आणि पण एवढंही निश्चित आहे की देव त्यांना नक्कीच यशस्वी बनवेल आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करून देईल, कारण देवावर त्यांचा विश्वास आहे आणि देवावर ज्याचा विश्वास असतो ना त्याला संपूर्ण आयुष्यात भरपूर काही मिळत असते. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आहे मित्रांनो, आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कुठेच नाहीये. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि गर्वाचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा आणि मन अगदी शांत ठेवा. नक्कीच तुम्हाला मार्ग निघेल आणि मार्ग सापडेलही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता नक्कीच सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपल्या चांगुलपणा तुम्ही सोडू नका आणि आपल्या चांगुलपणावरच तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल. म्हणून चांगुलपणा जर सोडला तर तुम्ही सर्व काही हरवून बसाल आणि मग तुम्हाला त्या गोष्टी परत आठवायला लागतील आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला जीवनात खूप काही त्रास होईल. 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा 2.5 आळणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून काही लोकांपुढे तुम्ही नक्कीच अडाणी बनून राहा आणि आपल्याला काही जमत नाही असं तुम्ही त्यांना सांगा. नक्कीच तुम्हाला
त्याहून शिकायला मिळेल आणि त्याहून सर्व काही तुम्हाला प्राप्त सुद्धा होईल. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागतं, क्योंकि जब तक ये जिंदा तब तक आपली निंदा. कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधायचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही, आणि आपल्यामध्ये माणुसकी जिवंत आहे की नाही त्याचा अगदी शोध घ्या. नक्कीच तुम्हाला माणसामध्ये देव दिसेल. मग तुम्हाला देवाची प्रचिती नक्कीच येईल आणि देव तुम्हाला दर्शन देतील. स्वामी भक्तांनो, स्वामींना तुम्ही मनापासून पसंत करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ राया आम्हाला सुखी ठेवा आणि समाधानी ठेवा. हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी. आणि मी अशी प्रार्थना करतो की सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे. ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. हे मात्र तितकंच खरं आहे. स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत, जेवढं गमवलंयस ना बाळा तू, त्यापेक्षाही जास्त मिळवणार आहे. फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेव. सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तू संयम ठेवून काम कर. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपली ही बोटे सुगंधित करून जातो. तसाच आपला दिवस आनंदी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि स्वामी, तुम्ही आमच्या प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे असतात आणि आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. त्यासाठी स्वामी समर्था तुम्हाला पहिले तर मनापासून धन्यवाद. आणि स्वामी राया असेच आमच्या पाठीशी राहा ही तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल बरं, मला सांगा तुम्ही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. ते सर्व जगाचे पालनहार आहेत. ते आपलेही पालन पोषण अगदी त्याचप्रमाणे करतील ज्याप्रमाणे पशु पक्ष्यांचे करतात. त्यांना सर्व लोक आणि सर्व सृष्टी ही समान आहे, एवढं लक्षात ठेवा. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध येत नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून कधीही तुम्ही समाधानी राहिले तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख मिळेल आणि समाधान आणि सुख मिळेल, एवढं लक्षात घ्या. नशिबाची साथ नसेल ना तरी चालेल मित्रांनो, पण स्वामींचा हात डोक्यावर असाच कायम राहिला पाहिजे, आणि त्या हातानेच आपण सर्व काही मिळवू शकू. म्हणून तुमच्या पाठीवर स्वामींचा हात असावा ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा बाकी मी पाहीन, पुढे चाल मागे मी तुझ्या राहीन. कुठेही जा तेथेही मी तुला दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्यही मीच करीन. आणि असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर नक्कीच करावं, कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक अजिबात करणार नाहीत आणि करूही देणार नाहीत. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही नीट होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की तुम्ही किती प्रमाणात आणि किती मनापासून विश्वास ठेवता त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतील. अपेक्षा आणि समाधान जे असते ना, यात अंतर एवढेच आहे मित्रांनो. अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात आणि आनंदात ठेवते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनी समाधान हे कायम तुमच्या मनात राहू द्या. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला नक्कीच घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही ना तर अनुभवातून असेल, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेवढं जास्त काम करत असाल, तुम्हाला वाटत असेल मला याचा तेवढा फायदा होत नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर हा नासका निघत असतो. त्यामुळे तुम्ही बाहेर वर्तनावर कोणावरही विश्वास ठेवू नका. आंतरिक तो माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे ओळखूनच मग त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि हे वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते ना त्याला म्हणतात नशीब, आणि सर्व काही असूनही तुमच्याकडे ते रडवते ना तुम्हाला त्याला म्हणतात दुर्दैव, आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते ना त्याला म्हणतात जीवन, आणि ते असतं समाधानी जीवन. आणि जो व्यक्ती
अगदी समाधानाने जीवन जगत असतो आणि आपली पावलोपावली स्वामींचं नाव घेत असतो, तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होते आणि त्याला त्याच्या जीवनात आनंद मिळत असतो. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण आणि स्वामी कधीच येणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचा व्यवहार अगदी काटेकोरपणे तुम्ही केला पाहिजे आणि कुणाला फसवलं नाही पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. म्हणून चांगल्या कामात नेहमी तुम्ही चांगलंच काम केलं पाहिजे आणि कधीही लोकांना तुम्ही हसवलं पाहिजे आणि त्यांची कामं अगदी चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजेत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेव्हा तुमची चांगली वेळ असेल तेव्हा लोकांना जपायला नक्की शिका. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात बरं, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणून तुम्ही तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असते की कोणावर तुम्ही विश्वास ठेवता आणि कोणावर नाही. म्हणून कदाचित तुम्ही विचार करूनच कोणावर पण विश्वास ठेवा बा, हे माझे म्हणणे आहे. जाणले समर्था तुम्ही माझ्या मणीचे भाव, म्हणूनच स्वामी समर्था ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. आणि हे नाव असेच आमच्या ओठावर राहू दे आणि एवढी कृपा स्वामी राया तुम्ही आमच्यावर करा. देवाला हे कधीच सांगू नका मित्रांनो की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत आणि तुम्हाला त्या सांभाळता येत नाहीत. ते अडचणींना तुम्ही एकच सांगायला पाहिजे की माझ्या पाठीशी माझे स्वामी उभे आहेत आणि मला घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि स्वामीच माझं संरक्षण करतील आणि स्वामीच माझं रक्षण करतील. त्यासाठी तुम्ही असल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो, त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमचे मन अगदी शांत होऊन जाईल आणि स्वामींच्या जो सानिध्यात जातो आणि स्वामींच्या मठात जातो त्याला हे अनुभव आलाच असेल की मठात गेल्यावर माणसाला अगदी काहीच न म्हणता काहीच न करता एका ठिकाणी बसून राहावे. बघा, तुम्हाला एक शांत अनुभव येईल आणि एकदम शांत चित्त तुमचं मन होऊन जाईल आणि तुम्हाला देव स्वरूप कळेल आणि देवाचे दर्शन नक्कीच होईल. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, याच्यावर काहीच अवलंबून राहत नाही. यापेक्षा देवाकडे जेव्हा तुमची पाठ असते ना, तेव्हा तुम्ही कसे वागता आणि कोणासोबत कसे बोलता यावर खूप काही अवलंबून असते बरं. म्हणून देवाच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीही करू शकतो, तर तसं अजिबात करू नका. देव सर्व काही बघत आहे आणि देवाकडे सर्व गोष्टींचा न्याय आहे. म्हणून तुम्ही देवाच्या पाठीमागे काही काम करत असणार किंवा काही बोलत असणार तर ते जपून बोला. देव सर्व काही बघत आहेत. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना, यावरून तुमची किंमत आणि तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या इमानदारीची किंमत अजिबात कधी जीवनात कळाली नाही. म्हणून सत्याचा विजय हा शेवटपर्यंत होत असतो. म्हणून तुम्ही सत्याच्या बाजूने चला आणि सत्य बोला आणि इमानदारीने राहा. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात जर तुम्हाला जिद्द, संयम आणि तुमच्याकडे ना प्रामाणिकपणा असेल ना मित्रांनो, तर आपले अस्तित्व कोणीच अजिबात संपू शकत नाही आणि कोणीच मिटवू शकत नाही, एवढे लक्षात घ्या. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो आणि नकारात्मक विचार तुम्ही केला ना, तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि मग त्या अडचणींमध्ये आपल्याला भरपूर काही आपण शोधायला जाऊ. आणि सकारात्मक जर तुम्ही विचार केला ना, तर प्रत्येक अडचणींमध्ये तुम्हाला संधी दिसत जाईल आणि तुम्ही तसे कार्य करू लागाल. म्हणजे तुम्ही प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधायला हवी. आणि काही लोक संधीमध्ये पण काहीतरी कारण शोधत असतात, तसे अजिबात करू नये. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आल्यावर नातं निभावणं प्रत्येकाला जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा मारावं लागतं आणि दुखवावं लागतं. म्हणून स्वतःचं मन दुखवून तुम्ही कोणाला आनंद देत असाल तर यासारखी अप्रतिम आणि छान गोष्ट कोणतीच नाही. कारण तुम्ही तुमच्या जीवापेक्षा त्या व्यक्तीची जास्त काळजी घेतात. आणि हेच स्वामी समर्थ म्हणतात की निस्वार्थ भक्तीने माझी भक्ती करा आणि लोकांना तुम्ही मदत करा. निस्वार्थ प्रेमाने जर कराल आणि निस्वार्थ भक्ती कराल, निस्वार्थ मनाने मदत कराल, तर मीही तुम्हाला निस्वार्थ मनाने सर्व काही देईल आणि सर्व काही तुम्हाला मिळवून देईल. आयुष्यात
काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून सर्व पुण्य जे तुम्ही करत आहेत ना, ते सर्वांना सांगत फिरू नये आणि सर्वांना तर अजिबात सांगू नये. म्हणून तुमचे पुण्य कमी होण्याची शक्यता दाट असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक काम केलं पाहिजे की तुम्ही कधीही तुम्हाला पुण्याविषयी कोणाला सांगू नये आणि मी एवढे केले, मी तेवढे केले असे बोलून सांगू नये. हे अजिबात स्वामींना आवडत नाही आणि स्वामी याचा तिरस्कार करतात. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही एवढं मात्र तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून घ्या. कारण तुमच्या कर्ता आणि करविता स्वतः ते ब्रह्मांड नायक आहेत आणि ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. एवढंच लक्षात ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांचा नामजप करा. नक्की स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच एवढं अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलाय आणि ते एकच ओळीत दिलाय आणि ती ओळ म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून आणि दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि असेच खरे आयुष्य तुम्ही नक्कीच जगले पाहिजे. आणि ज्याच्याकडे जे आहे त्यात तो समाधान मानून जर आयुष्य जगत असेल ना तर त्याच्यासारखा सुखी माणूस या जगात कुठेही मिळणार नाही. आयुष्यात कधी निराश होऊ नका आणि जिथे दुःखाची गर्दी असते ना तिथे थोड्या दूरवर सुख सुद्धा वाट पाहत थांबलेलं असतं. म्हणून तुम्हाला जेवढं दुःख येईल ना त्यापेक्षा डबल तुम्हाला सुख येणार आहे आणि एवढी शाश्वती स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या सुखासाठीच तुम्ही आयुष्य जगायचं आहे आणि आयुष्य जगत असताना दुःख कितीही असो फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत चांगले की वाईट त्यावर आपलं हे सुख अवलंबून असतं. म्हणून आपल्या मनामध्ये अगदी निर्मळ विचार ठेवा आणि प्रत्येकाशी चांगल्याने बोला. नक्कीच तुमचं चांगलं होईल. असेल नसेल कोणी तू पंखात तुझ्या बाळा कायम भरारी ठेव असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. बदलेल तुझा एक दिवस, तू फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. नक्कीच तुझे सर्व दिवस बदलतील आणि तुला सर्व गोष्टी आम्ही मिळवून देऊ. स्वामी आपल्याला सांगत आहेत की नुकसान झालंय तर भविष्यात लाभ पण तुला नक्कीच होईल आणि फायदा होईल. आणि जर तुझा छळ झाला ना बाळा तर पुढे जाऊन त्याचा हिशोब सुद्धा होईल. आमच्याकडे सर्वांचा हिशोब असतो. मग तुझ्यावर कोणी वाईट कर्म केले असतील तर नक्कीच मीही त्याला वाईट शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि व्याजासकट ते सर्व त्याच्याकडून वसूल करून घेईल. फक्त तू माझा भक्त आहेस तर त्या भक्ताला तुला फक्त एकच करायचंय, चांगली कर्म करा आणि माझी भक्ती करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मी मिळवून देईल. कुणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असोत ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि स्वामी असेच आमच्या पाठीशी राहतील हे आम्हाला माहिती सुद्धा आहे. कारण स्वामी त्यांच्या भक्तांसाठी सर्व काही करतात. आणि फक्त तुम्ही स्वामींचे नाव फक्त मुखात जरी घेतले ना तरी स्वामी तुमच्या कायम पाठीशी राहतील. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा बदलायची. ठेवायचा तो फक्त संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावलंय आणि त्याने काय तिकडं कमवलंय. म्हणून वाईट लोकांची संगत धरू नका आणि वाईट लोकांसोबत नक्कीच राहू नका. तुम्हालाही चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस आल्यानंतर तुम्ही देवाला कधी विसरू नका. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पैशाने कधी गर्व करू नका आणि तुमच्याकडे जर सुंदरता असेल ना तरी गर्व करू नका. झोपडी का असे ना तिथे घास असावा अगदी सुखाचा आणि समाधानाचा, तरच जीवनाला तुमचा अर्थ आहे. नाहीतर सगळं तुमचं जीवन जे असतं ना ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही जर आता म्हणाल की मी नंतर सुखी राहील, आनंदी राहील, तसं कधी होत नाही. तुम्ही वर्तमानात किती सुखी आहात आणि समाधानी आहात यावर तुमचं सुख अवलंबून असतं. तुम्ही कितीही देवधर्म करा पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना त्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात नक्की शंका नाही. म्हणून त्या अश्रूंचा हिशोब देव घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त देवाच्या भक्तीत राहा आणि देवाचे नाम घेत राहा. स्वामी सर्व काही पाहून घेतील आणि त्या वाईट लोकांना त्यांच्या वाईट कर्माप्रमाणे शिक्षाही स्वामीच देतील. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही.
म्हणायला इमानदार सगळेच आहेत, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती दिली. म्हणून तुमची इमानदारी यावरूनच ओळखली जाते. आणि तुम्ही आयुष्यात असे स्वामींसोबत जर इमानदार असाल आणि स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुम्हाला फळ देव देईलच आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे असेलच. बघा, तुम्हाला स्वामींचा अनुभव आला असेल की तुम्ही कुठे बाहेर जाता तेव्हा तुम्हाला एखाद्या गाडीवर स्वामींचं चित्र दिसते आणि स्वामी श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले दिसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असेही लिहिलेले दिसते. मग स्वामी आपल्याला अप्रत्यक्ष आपल्याला दर्शन देत असतात आणि ते आपल्याला सांगत असतात, बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त मला विसरू नको, मीही तुला विसरणार नाही. स्वामी भक्तांनो, म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे. ती समजण्यासाठी स्वामी भक्तीतच असावं लागतं. जर तुमचे कर्म स्वच्छ असतील ना तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपली कर्म जितकी स्वच्छ असली तितके स्वामीही आपल्यावर कृपा करतात आणि आपल्यावर कृपाचा वर्षाव करतात. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः तुम्हीच तुमचं ठरवायचं असतं. देव तुम्हाला सांगायला येत नाही, देव तुमची परीक्षा घेत असतो. म्हणून या परीक्षेत पास व्हायचं आणि नक्कीच तुम्ही लढायचं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात ना तर संकटाला तुम्ही नक्कीच संपून टाकाल. म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे सारा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी राहीलच, तू फक्त एक पाऊल पुढे तरी ठेवून बघ, नक्कीच मी 100 पावलं पुढे ठेवील. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे बाळा, पण जर तू खरा असशील ना तर जो वर बसला आहे ना, जो ब्रह्मांड नायक आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल आणि सर्वांचा हिशोबही ठेवतो. म्हणून तू व्याजासह सर्वांचं त्यांना परत द्यायल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू आपले चांगले कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नको. सर्व काही नीट होईल आणि समाधानी होईल. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच तुम्ही बाळगू नका आणि मनात ठेवू नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. म्हणून एकट्याने लढायला शिका आणि एकट्याने जीवन जगायला शिका. तुम्हाला जीवनात भरपूर काही अडचणी येतील, त्यात तुम्हाला शिकायला मिळेल की आपण काय काय शिकलो आणि आपण स्वामींकडून काय काय शिकलो. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी अजिबात राहू शकत नाही आणि तो अजिबात सुखी होऊ शकत नाही. कारण त्याने दुसऱ्यांना दुःख दिले आहे आणि दुसऱ्यांना जो दुःख देतो त्याच्या वाटेला सुद्धा दुःखच येत असतं. एवढं खरं आहे. तू मन छोटं नको करूस बाळा. जिथे तुझ्या आपले तोडतील ना आणि तोंड फिरवतील ना तिथे मी तुझी साथ देईन असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींच्या अगदी चरणी तुम्ही पडून राहिले पाहिजे आणि स्वामींच्या हृदयात तुमच्यासाठी थोडीशी जागा केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नामस्मरण नक्कीच करावं लागेल. निस्वार्थ प्रेम फक्त 2च ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि दुसरं म्हणजे ते स्वामींच्या चरणात. म्हणून स्वामींकडे निस्वार्थ प्रेम आहे. तसेच तुम्ही निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा, तुम्हालाही स्वामी भरपूर काही देतील. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योग्य होण्यापेक्षा आहे ना मित्रांनो, कुणाच्या तरी उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. आणि तुमचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा ना तुमचा स्वभाव जर चांगला असला ना तर ते भरपूर महत्वाचं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुमचा स्वभाव कसाही असो पण तुमचा जे वागण्याची रीत आहे आणि जी बोलण्याची चाल आहे ना ती समोरच्याची चांगलीच असली पाहिजे आणि शेवटपर्यंत तुम्ही दुसऱ्याचा चांगलाच विचार केला पाहिजे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि तो विश्वास जर तुम्ही ठामपणे ठेवला तर स्वामीही मागून बघत आहेत. ते म्हणतात, याला खूप विश्वास आहे, मी याची साथ नक्कीच देईन. आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त एक पाऊल पुढे ठेव आणि तू लढ, मी आहे तुझ्या पाठीमागे. परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला समजू शकत नाही आणि शिकवूही शकत नाही. म्हणून ज्याला परिस्थितीचा अनुभव आहे त्या व्यक्तीला सर्व काही समजत असते आणि तो सर्व काही ऐकत असतो. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर नक्कीच पाहून घेतील हा विश्वास मनात असला ना की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाच असेल आणि आत्मविश्वासच तुम्हाला प्रत्येक क्षण भरवून देईल. म्हणून एक लक्षात घ्या,
की तुमच्यामध्ये तुम्ही किती विलीन होता आणि स्वामींच्या नामामध्ये तुम्ही किती विलीन होता हे खूप महत्त्वाचं आहे. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी ना तुम्हाला वाईट संकटातून आणि वाईट परिस्थितीतून जावेच लागते, मगच तुम्हाला सुख मिळत असते. म्हणून वाईट परिस्थिती ही थोड्या वेळासाठी असते आणि ती परिस्थिती तुम्ही ओलांडून बघा, तुम्हाला सुख नक्कीच मिळेल. मित्रांनो, न कळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल बरं, ज्याची आशा तुम्ही सोडली होतीच ना, ते तुमचं स्वप्न अगदी खरं होऊन जाईल आणि निश्चित होऊन जाल तुम्ही, आणि तुम्हाला सर्व काही आनंद एका दिवसातच प्राप्त होईल. पण त्यासाठी तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून केली पाहिजे आणि मनापासून सर्व गोष्टी स्वामींच्या तुम्ही केल्या पाहिजेत. कुणाचाही वाईट अवस्थेवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण तुम्हालाही कधीतरी वाईट अवस्था होतीच ना. जो तो आपापल्या संकटाशी लढत असतो. म्हणून काहींना आपले दुःख लपवता येतात, काहींना नाही येत. म्हणून ते दुःख पाहून तुम्ही नाराज होऊ नका आणि त्यांच्यावर चिडू नका, कारण ते दुःख कधी तुम्हालाही आले होते, फक्त तुम्ही दाखवले नाही एवढेच. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले ना, तर भगवंताच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो आणि भगवंत चमत्कार करतात आणि लीला करतात, त्यांचा अनुभवही तुम्हाला येत असतो. नामानेच अंतरंग अगदी शुद्ध आणि पवित्र होत असते. म्हणून नाम घेतलेच पाहिजे हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना, त्यांनाच यश प्राप्त होते. म्हणून तुम्हाला जीवनात भरपूर काही अडथळे येतील, भरपूर काही संकट येतील, पण त्यांच्याकडे न बघता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या संकटांशी लढ दिली पाहिजे. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळालेले आहेत आणि समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजतही नाही. म्हणून तुम्ही ते समजून घ्या आणि कोणती व्यक्ती आपल्याला जीव लावतात आणि कोणती व्यक्ती आपल्याला सोडून गेलेले आहेत याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, आपलं दुःख पाहून कोणी हसेल तरी चालेल मित्रांनो, पण आपलं हसणं बघून आहे ना कोणी दुःखी राहता कामा नये. म्हणून आपण कर्म नेहमी चांगली करा आणि कोणाला फसवून मोठं होऊ नका. नक्कीच सर्व लोक आनंदी होतील आणि जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर जाल तेव्हा सर्व लोक तुम्हाला अभिनंदन सुद्धा देतील. तुम्ही जेवढं इतरांना द्याल ना, तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आणि कित्येक पटीने देव आणि स्वामी समर्थ तुम्हाला देतील. फक्त तुम्ही स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून चला आणि भरपूर काही मनापासून तुम्ही दान करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी म्हणत आहेत, तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात आणि ती लोक बाहेर जाऊन आपली नामुष्की करत असतात आणि आपल्याविषयी बरंच काही लोकांना सांगत असतात. म्हणून अशी लोक पासून तुम्ही दूर राहिलं ते चांगलं आणि अशा लोकांपासून तुम्ही नक्कीच दुरावा केला पाहिजे. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक नक्कीच करा, कारण अपमान हे कर्ज आहे आणि जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला शिक्षा मिळाली नाही तरी देव वरून बघत असतो. देव त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याला शिक्षा देत असतो आणि म्हणत असतो, बाळा तू इथे चुकलास, त्याची ही शिक्षा. स्वामी भक्तांनो, या जगात सर्व गोष्टी तुम्हाला सापडतील, पण कधी स्वतःची चूक तुम्हाला सापडणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची चूक सापडेल ना, त्या दिवशीपासून आयुष्य तुमचं अगदी सोन्यासारखं होऊन जाईल आणि अगदी बदलून जाईल. म्हणून तुमच्या चुका शोधायला शिका आणि तुमच्याकडून काय चुकले ते नक्कीच तुम्ही एकदा विचार करून बघा. सदैव समाधानी राहा, कारण सुखाची इच्छा नवीन दुःखांना जन्म देत असते. म्हणून तुमच्याकडे सुखाची इच्छा असेल तर तुम्हाला दुःख येतील, पण सुखही एक दिवशी नक्कीच येईल. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती आपली वाचवावी ना यासाठी स्वतःची किंमत देखील ते गमावत असतात. आणि अशी लोक आपण मिळवायची आहेत, कारण ते त्यांच्यासाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त जगत असतात. आणि अशा माणसांची किंमत करणे आपला धर्म आहे आणि आपलं कर्तव्य आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीच तुम्ही मित्रांनो पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली पाहिजे. घराचं घरपण नक्कीच टिकून राहील आणि घरात सर्वजण एकजुटीने राहतील. म्हणून
अगदी प्रेमाने सर्वांशी बोललं पाहिजे आणि अगदी प्रेमाने वागलं पाहिजे. कुणी भावाने कार घेतली तर आपण जळू नये, आपणही प्रयत्न करावे आणि आपणही तशीच ती कार घ्यावी, असेच माझे म्हणणे आहे. जळल्याने काही होत नाही, फक्त द्वेष निर्माण होतो. जीवनात आपल्याच लोकांना फसवून कुठेही चुकीचं काम करणारी व्यक्ती आज जरी यशस्वी झाली तरी त्याचा येणारा काळ त्या सदैव दुःख दाखवणारा असतो, हे मात्र तेवढंच निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच लोकांना फसवू नका आणि लोकांची टिंगल करू नका आणि त्यांना गरीब म्हणू नका, कारण हे दिवस तुम्हीही पाहिलेत आणि कधीही फेरा पलटू शकतो आणि हे दिवस तुमच्यावर सुद्धा येऊ शकतात. कारण स्वामींची लीला अपरंपार आहे आणि ही लीला कुणाला आजपर्यंत समजलेली नाही. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार बरं. म्हणून तुम्ही पहिले जिवंत माणसांची तुम्ही काळजी घ्यायला शिका आणि माणुसकी जपायला शिका. कुठे कोणी पडलेला असेल त्याला उचलायला शिका आणि लोकांची काळजी नक्कीच तुम्ही घ्यायला शिका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर तुम्ही झाले पाहिजे, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके कधीच तुम्ही मूर्ख झाले नाही पाहिजे. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठी गोडचूक कधीच करू नका. आणि एकदाच विश्वास ठेवा आणि विश्वासघात झाला तर मग कधीच परत तो व्यक्ती पहिलेसारखा राहत नाही आणि त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर झाल्याशिवाय राहत नाही. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची तुम्हाला कला दोघांमध्येही असली नक्कीच पाहिजे. म्हणून संसार तुमचा सुखाचा व्हावा ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि जे व्यक्ती यांचे लग्न बाकी आहेत त्यांचे लग्न लवकर व्हावे आणि सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय नक्कीच तुमच्या धावून येतो. म्हणून सुखात देखील त्याला तुम्ही बोलवलं पाहिजे, नाहीतर नावं ठेवणारी लोक भरपूर आहेत आणि ती लोक त्यांचं काम अगदी चोखपणे करत असतात. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते ना मित्रांनो, की हे पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि आपण त्याला घेत असतो. म्हणून असं कधीही करू नका. पाप जर माहीत आहे हे पाप आहे तर त्याला कधीच तुम्ही आत्मसात करू नका आणि त्याला कवटाळू नका. संकट टाळणं माणसाच्या हाती अजिबात नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं. म्हणून नक्कीच तुम्ही प्रेम भावनाने संकटाचा सामना करावा आणि स्वामींच्या वचनावर चालावं. नक्कीच तुमचं जीवन अगदी आनंदित होऊन जाईल. यशस्वी भरपूर जण असतात, पण समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्याला कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून यशस्वी जीवन जगायला शिका आणि तसे वागायला शिका. नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर असाल. तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्त्वाचं अजिबात नसतं. फक्त तुम्ही तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल आणि इतरांबद्दल आदर अजिबात नसेल तर ती भक्ती होणे काही उपयोगाची नाही. त्यामुळे देवाला देव्हाऱ्यातून पूजण्यापेक्षा ना मनात पूजा. देव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला सर्व काही देईल. म्हणून आपण नामस्मरण करत असतो आणि भगवंताचे नाम आपल्या मुखात घेत असतो. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला साथ दिली आहे ना आणि तुमच्या संकट काळात ज्यांनी ज्यांनी तुमची काळजी घेतली आहे आणि निस्वार्थ प्रेम तुम्हाला दिलाय, त्याचं लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा अगदी प्रयत्न करत असाल ना, तर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, कर्म हे फिरून येतं बरं आणि ते तुमच्यावरही येईल. आणि मग तेव्हा तुम्हाला कर्माचा फेरा कळेल आणि तुम्हालाही कळेल की असंही होऊ शकतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल आणि तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. म्हणून कोणालाही तुमच्या आयुष्यात फसवू नका आणि त्याची बदनामी करू नका. स्वामींनी कधी मानलं नाही जाती आणि भेद धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले. प्रत्येकाचं कर्म श्रद्धा ठेवून जो करतो ना तो जीवनात यशस्वी होत असतो. सर्वात श्रेष्ठ भक्ती ही स्वामी त्यालाच मिळवून देतात ना, त्याच्याकडे मोक्ष आणि मुक्ती नक्कीच त्याला मिळते आणि तो व्यक्ती या मानव जन्मातून अगदी मुक्त होऊन जातो आणि मग त्याला परम सुखाची प्राप्ती नक्कीच होत असते. मित्रांनो, वेळ लागेल पण सर्व अगदी ठीक होऊन जाईल आणि आपल्याला पाहिजे तेच आपल्याला मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. फक्त काळजी करू नकोस बाळा,
तुझ्यासोबत मी आहेच असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून संकट काळात स्वामींना हाक जरूर मारा. आणि संकट काळात जर तुम्ही स्वामींना हाक मारली तर प्रत्येक ठिकाणी स्वामी तुम्हाला दर्शन देतील. कुणाच्या मोबाईलच्या कव्हरवर, कुणाच्या दुकानावर नाव दिसेल तर कुणाच्या दुकानावर फोटो दिसेल आणि कुणाच्या गाडीवर लिहिलेलं दिसेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं सगळीचकडे स्वामी आपल्याला दर्शन देऊ इच्छितात आणि दर्शनही देतात. फक्त तुमचे स्वामींवर निस्सीम भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे. नक्कीच स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. आणि आपला हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पुढे पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.